यंदा अधिक मासामुळे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या आषाढी वारीच्या नियोजनात मोठा बदल झाला असून राज्यातील संतांच्या पालख्या नेहमीपेक्षा सुमारे 1 महिना उशिराने पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत। तसेच आता या सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले असून वारीच्या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे आज आपण जाणून घेऊया। दरवर्षी मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात निघणारे पालखी सोहळे यंदा 24 जून पासून क्रमाक्रमाने पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत। यामध्ये मुख्य मानाच्या असणाऱ्या तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान 7 जुलै रोजी देहूहून तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी 8 जुलै रोजी दुपारी 3 वाजता आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। त्यानंतर सलग 17 दिवसांच्या भक्तिमय प्रवासानंतर हा सोहळा 24 जुलै 2026 रोजी पंढरीत दाखल होईल आणि त्यानंतर 25 जुलै रोजी शनिवारी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे, जिथे लाखो भाविक चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतील। याचबरोबर विठुरायाची भेट घेतल्यानंतर आणि वारीचा सोहळा अनुभवल्यानंतर माऊलींच्या परतीचा प्रवास 29 जुलै 2026 रोजी सुरू होणार आहे। या महत्त्वाच्या तारखा नक्की लक्षात ठेवा आणि वारीच्या नियोजनासाठी हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पाहत रहा .com महाराष्ट्र आणि YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।